नमस्कार सगळ्यांना। तर सकाळचं सगळं काम आवरलं। ध्रुव, अक्षरा आणि त्यांचे बाबा गेले शाळेला, परंतु आज आपल्या घरी येणार होती दिंडी, त्यामुळे मी तिकडे जाणार होते। परंतु चालत मी अंजिराच्या झाडाकडे पाहिलं तर अंजीर पिकलेली दिसली, तर म्हटलं तोडावीत, कारण काय होते पक्षी लगेच हे फोडतात आणि खराब करतात। त्याचबरोबर आपल्या दारासमोरच्या ज्या पपया आहेत त्यांना पण 1-2 पपया सापडल्या। हे सगळं मी तोडलं आणि वरती शेतामध्ये मला सरांनी सोडलं, कारण तिथं दिंडी येणार होती आणि दिंडीसाठी स्वयंपाक करायचा होता। तर त्या अगोदर गेले होते शेतामध्ये, त्याचबरोबर स्वयंपाकाला सुरुवात झाली होती। भाजी, भात आणि चपात्या बनवत होते। तर हे आचारी नाही आहेत, हे काका आहेत, पण खूप छान भाजी बनवतात। मला म्हटले माझा पण व्हिडिओ काढ, म्हटलं चला काढते। त्याचबरोबर इथं सर्व जे आमच्या भाऊकीतल्या किंवा शेजारच्या बायका आहेत त्यांनी चुलीवरती चपात्या करतायत। तर ह्यांना सगळं साहित्य पोहोच करायची जबाबदारी माझी आहे, त्यामुळं व्हिडिओ काढला आणि कामाला लागले। तर इथे चपात्या चालू आहेत, गाणं म्हणत म्हणत त्यांच्या चपात्या चालू आहेत। गावाकडे अजूनही अशा पद्धतीनं स्वयंपाक केला जातो। तर इथं सुवासिनी आहेत म्हटलं, तर बाई म्हटल्या की लाव सगळ्यांना कुंकू, तर मी म्हटलं मी व्हिडिओ काढते, तुम्ही लावा। ह्या आहेत सरांच्या आत्या, म्हटलं माझा पण व्हिडिओ काढ, म्हटलं काढते। गरमागरम इथे स्वयंपाक चालू आहे। नियोजनाचं काम आमच्याकडे आहे, त्यामुळं सगळं चालू आहे। चपात्या निघून टाकायचं, चहा करायचं, सगळ्यांना कुंकू लावायचं, त्याचबरोबर आचार्याला जे पाहिजे ते द्यायचं। आणि इथं जाऊ पण आहे माझी। तर दिंडी आली आहे, स्वयंपाक सगळा झालेला होता, म्हटलं यांचं स्वागत करून घेऊयात। तर हे आबा आहेत, दीर आहेत माझे। तर ही पालखी जी आहे ती ठेवली आणि जे विनाधारी आहेत त्यांचं पण आपण इथं पाय धुवून स्वागत केलेलं आहे। दिंडीतले जे लोक आहेत त्या सगळ्यांना आपण एकदम छान असं वेलकम केलं। नुसतं पाया पडायचं। माझा व्हिडिओ काढायला कोणच नसतं, मी सगळ्यांचे व्हिडिओ काढते आणि सगळे उभा राहत होते की काढ आमचा व्हिडिओ। म्हटलं चला सगळ्यांचा व्हिडिओ काढूयात, मी कुठेतरी थोडीशी दिसली आहे। तर इथं तुळशी डोक्यावर घेऊन आमच्या सासूबाईंना खूप हौस होती काढायची, त्यांनी पण काढली। या मावशींची मी पण तुळशीची आणि मावशींची पूजा केली। सगळ्यांचं चाललं होतं की आमचा काढ व्हिडिओ, म्हटलं काढते, माझा व्हिडिओ काढायला कोणच नाही। ते सगळं गडबडीत होतं आणि त्यामध्ये मला काढताच येत नाही माझे व्हिडिओ। तर सगळ्यांचे व्हिडिओ काढले, खूप छान असं वेलकम झालं सगळ्यांचं। मी पण तुळशी डोक्यावर घेऊन एक छोटासा व्हिडिओ बनवला। नंतर प्रवचनाला सुरुवात झाली, त्यामुळं गुरुमेदेव सर्व कार्येषु सर्वदा महायोग पीठे तटे भीमरत्वम, हे सर्वांना जाणवतंय। बाबांची कमी नक्कीच याच्यामध्ये दिसते आणि त्यांची जी उणीव आहे ती भरून निघण्यासारखी आहे। खरं तर उद्या इकडे इथं छोट्याशा मुलांना खूप छान असं प्रवचन सांगितलं, त्याचा सत्कारही केला। श्रीफळ आणि शाल देऊन त्याचा सत्कार केला। त्यानंतर होती वेळ जेवणाची, कारण जेवणाची वेळ झाली होती, त्यामुळं आम्ही सगळे जेवायला वाढत होतो बायकांना। आणि अशा पद्धतीनं हा सोहळा पार पडला। खूप छान आनंद येतो, सगळे एकत्र येतात, या निमित्तानं सगळे एकत्र येऊन आनंदी होतात। चला परत भेटूयात एका नव्या व्हिडिओ सोबत।